रामकृष्ण हरी, स्वागत आहे आजच्या एका नव्या दिवसामध्ये, एका नव्या व्हिडिओमधून. आज आहे आपला वारीचा 14वा दिवस आणि आज आपण करणार आहोत माळशी रस्ते समोर वेळापूरसाठी. जवळपास तेच 20-21 किलोमीटरचा प्रवास राहणार आहे. सकाळचे जवळपास 10 वाजायला आहेत आणि मी निघालो आहे वापस आपल्या रस्त्याला. रोज सकाळी उठायचं, तेच एक शेड्यूल फिक्स झालेलं आहे आपलं. रोजचा टायमिंग सकाळी 3ला उठायचं, थोडंसं समोर चालायचं 2-3 घंटे, मग नंतर झोपी जायचं, आंघोळ करून एकदा फ्रेश व्हायचं आणि उठायचं, अजून चालायचं. रोजचं हेच चालू आहे. जवळपास अजून 2-3 दिवसच आहे, उद्याचा दिवसच आहे. 20 किलोमीटर उद्या एक चालायचं, त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला तेवढं चालायची गरज नाही, कारण इथून जे राहिले 40 किलोमीटर राहिले पंढरपूर, जास्त लांब नाही राहिलं. आणि आज दुसरं गोल रिंगण होतं, ते छोटंवालं होतं, मोठं नाही छोटंवालं होतं. तर मी काय बघितलं नाही. आता गुडूस या गावाला आहे, मधामध्ये पडते गुंडूस का गुडूस असं काहीतरी नाव आहे, ते गावाला होतं आणि तिथं चाललं होतं. जवळपास इथून 10 किलोमीटरच राहिले, जास्त नाही. वेळापूर 10 किलोमीटर राहिलं आणि त्याच्यानंतर जेवढे पण गाव येते ना, सगळ्यांचे वेगवेगळे ठिकाणं लोकेशन आहेत, ते बघूया आपल्याला. पहिले तर आता इथून काय करूया, आज मी जवळपास 20 दिवस झालं जे दिंडी संघ आलं त्या दिंडी संघ जेवणच केलं नाही दुपारचं. तर आज जाऊन दुपारचं जेवण बी करणार आहे. आणि पाऊस थोडा चालू झाला, म्हणजे थेंबही यायला लागले. तर पाऊस जोरातीने थोडं आला तरी चालतंय. आभाळ तसं खूप जास्त 2-3 दिवसापासून भरलेलं दिसायला लागले ना. आता सगळेजण वारकरी बसले, तर दम घेऊन आपण बी निघायला लागला समोर वेळापूरकडे जाऊया. थोड्या पाऊस चालू झाला आणि लगेच बंद झाला. 10 मिनिटाला चालू व्हायला बंद व्हायला. आणि आता आपण एंटर करायला आलो पंढरपूर. राहिले बघा 43 किलोमीटर, पिलीव 18 आणि सोलापूर 113 किलोमीटर. आणि इथंच विसावा होणार आहे, जे दुपारचा मी विसावा आहे. समोर मंदिर दिसायला तिथंच विसावा होणार आहे. आणि पाऊस खूप जास्त आला पण आणि गेला पण. 2 वेळा 10 मिनिटासाठी आलता. आपण मी झाला विसाव्याकडेच आता. जेवायला दुपारचं काय वरण भात चपाती आणि चक्की आहे इथं. आणि सगळेजण जेवायला बसले, तर वरी पण सगळे बाया सगळे माणसं बसले. तर आता काय करूया, आपण जेवण करूया. जवळपास 2 वाजायला आले तर आणि जेवण केलं मी दुपारचं पहिल्यांदा. जवळपास 20 दिवसानंतर, 20 नाही 7 तारखेला चालू केलं तर मी. आणि आज किती तारीख आहे? 21 तारीख. कुठं हिंडणारी तर 21 तारीख आहे आज. 7 तारखेला मी 7 तारखेला चालू केली ती आळंदी वारी. आणि आज दुपारी जेवण केलं 21 तारखेला, म्हणजे जवळपास 15 दिवस झालं. 15 नाही 13 दिवस झालं दुपारचं जेवण केलं होतं. सगळेजण म्हणलं जेवायला जाऊ. तर 13 दिवसानंतर जेवायला केलं. दुपारचं जेवण ठीक आहे, चांगलं होतं. रात्रीचं जेवण कालचं इतकं खराब होतं भाऊ. कसं होतं रे कालचं? रात्रचं नुसतं पाणीच होतं. आता मी त्याला शिवाय नाही देणार. कोणीच काय नाही. शेवग्याची भाजी माझ्या आयुष्यातलं आणलं होतं सगळ्यात खराब जे भाजी खाली असून ती भाजी पण नव्हती. एवढं खराब होतं. पण जाऊ दे, जे पण आहे दुपारचं पनीर चारला सगळ्याला भाऊ कसं तरी काल खालं. आज संध्याकाळचं बघूया. आज आमच्या गावाल्याची आहे म्हणतात, पण संध्याकाळचं बघूया. आणि इथंच आज विसावा होता, त्यामुळे जेवढे पण दिंडीवाले आहे इथं सगळेजण इथे येऊन बसले होते. आणि आपली तिथं 4 नंबरची दिंडी येऊन बसली होती. आणि जवळपास 12 वाजता आलो तुम्ही, 2 वाजायला आले. म्हणजे 2 घंटे ते परवडत नाही आपल्याला. दुपारचं जेवणच परवडत नाही. 2 घंटे वाया गेले आपल्या जेवणासाठी. त्याच्यापेक्षा चालता काहीतरी खाल्लं तरी ते तरी परवडत. एक नंबर झालं, क्वालिटी बाज आज दुपारी तर मी तर आपण पहिल्यांदा जेवला ना, कसं करणार आहे? रोज कसं रोज खालीच त्याला कम्पॅरिझन तर करता येतं नाही. आज खाल्लं उद्या खाल्लं की चांगलं आहे. पण आजच पहिल्यांदाच खाल्लं ठीक होतं, म्हणजे एवढं बी चांगलं नव्हतं. मला तर काय असं एवढं विषय नाही वाटलं. आता निघायला लागला इथून 9 किलोमीटर. वरण होतं ना माझ्या गावरून असो कसं असो 9 किलोमीटर राहिलं इथून. कुठलं
7 का वेळापूर इथून 7 किलोमीटर राहिले. दुपारचा इथं विसा होता तर निघाला आलं. सगळे माणसं पण आपले तयार व्हायला लागले निघण्यासाठी. ते छोटे छोटे भजनीवाले बसले तर पोरं आणि इथं रस्त्यावर पण बघा खूप सारे माणसं जेवायला बसले. जिथं जागा भेटेल तिथं असते सगळ्यांचं. इकडल्या साईडला बसले तर पूर्ण आणि गाड्या त्यांच्या साईडनंच कंटिन्यू झाला आणि काही जण इकडल्या साईडला बसले. जेवण झालं आणि पाऊस जोरानं चालू झाला नाही. आता इथे शेड दिसायला लागले. सगळेजण झोपलेत पण बसलेत पण जेवताना आणि रस्त्याने चालता चालता गेलो आला आणि जोरा नाव का पूर्ण पाऊस यायला आला. पण तो एक आपला माऊली बघा छत्री लावून झोपायचं म्हणलं की आम्हाला झोपायचं आहे. छत्री लावून झोपलेत आणि एवढा बघा जोरानं तुम्हाला दिसत असं पाऊस आणि हे माऊली कपडे धुवायला लागले तर आता पावसात काय कपडे धुवून उपयोग आहे. सगळं वाळणार तर काहीच नाही पण एकदम मस्तपैकी झोपले तर. इकडल्या साईडला पण या माऊली बसले तर हिच्या गाडीच्या आसपासला आणि इकडं पूर्ण पावसामुळे भिजायला येतं. काही जण बसले तर आणि आपल्या अंगावर पूर्ण पाणी पडायला लागलं. बघूया पाऊस थोडा थांबन का नाही कारण पाऊस जोरातच यायला लागला. जवळपास 1 घंटा आम्ही तिथं त्या दुकानामध्ये बसलो आणि एवढा पाऊस कंटिन्यू ही नाही गेला. ते एक चांगली झालं. थोडासा पाऊस आला ज्याच्यामुळं की जे आपला रोड आहे ते पूर्ण पाण्यानं भिजलाय म्हणजे असं वाहलं नाही. थोडाच पाऊस आला थोडा चिखल झाल्यामुळे झालं. बाकी पाऊस थांबला चांगलं झालं नाही. जर तिथं अजून बसायला आलं जवळपास किती वाजायला टाईम किती वाजला रे अरे टाईम किती होऊन राहिला टाईम बघू दे. टाईम 3 वाजायला लागले तर आणि इथून 7 किलोमीटरला जायचं म्हणजे आपल्याला टाईम जास्त लागणार नाही. पाऊस पण उघडलाय आणि आपले ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे ती पण पाठीमागून यायला लागल्या. जेवढ्या पण दिंड्या येतात विश्राम केल्याच्या नंतर निघाल्यात आणि एक पावसामध्ये समोर आता थांबल्या नाही. सगळेजण यायला येतात. आता आम्ही पण निघून चालायला लागलो. समोर आपल्या पालखीच्या जे आपला रथ आहे थोड्या मिनिटांनी थांबते. जे लोकलवाले आहेत तिथले त्यांना दर्शन होण्यासाठी. आता हे जे पळत झाले ते लोकलच आहेत त्यांच्यासाठी 2 मिनटं थांबते पुन्हा वापस चालायला घालतंय. आता जोरानं वापस चालू झाला बघा चालायला हे पळायला लागला आणि थोडंसं समोर गेलं की अजून तिथं दिसायला एवढे माणसं त्यांच्यासाठी पूर्ण थांबते. आणि आता आम्ही सगळे रथसंघ चालायला लागले. आपले वारकरी बी रथसंघच आहे सगळे. मोबाईल पाठले नाही हो भाई. बापरे बाप. किती जण आहेत? बाबू हे चल तिकडं. झेंडा कोणाचा घेऊन फिरायला लागलाय. दिंड्यावाल्या इथं 27 दिंड्या पुढल्या सगळे कशी पळायला आले. बापरे बाप खूप भारी पळायला आले आणि त्यांच्या संग एक करून दिंड्या सगळ्या पुढे एक 200 ते 300 मीटर पुढे आले आणि त्याच्या संग आम्ही पण पळालो. बापरे बाप इतकी भारी म्हणजे भारी वाटलं की नाही मजा आली का नाही सगळेजण. मग मी पण 4 नंबरची दिंडी आपली 4 नंबरची दिंडीचा इंतजार केला त्याच्या संग पळाला. बापरे पुढे सगळ्या दिंड्या येतात त्या थोडं डिस्टन्स करून पळायला लागतात. आणि आता विसावा घेतला पालखीनं बायपासला. प्रत्येक शहराच्या बाहेर जेव्हा बायपासला येते ना तेव्हा विसावा घेतल्या थांबल्या पाठीमागं पालखी. आता आम्ही जे आजचा मुक्काम आहे तिथं झाला आणि पोहोचला जवळपास 6 वाजायला लागले 6 सव्वा 6 वाजायला लागले. आता इथून 1-1.5 किलोमीटर बाहेर आपली आजचा जो मुक्काम आहे
तो बाहेर राहणार आहे. म्हणजे आपल्या जे वेळापूर आहे ते वेळापूरच्या शहराच्या थोडंसं लांब राहणार आहे, कारण इथं जागा नाही आहे पालख्या तंबू ठोकण्यासाठी. त्यामुळे आता बाहेर जायला आलं आणि सगळेजण बसून एकदम आनंद घ्यायला लागले. ते अर्धनारी नटेश्वर नगरी वेळापूर आणि इथंच आपले आज पालखी स्थळ दिसायला लागले. सर्वश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी स्थळ 2026. आणि इथं पोलिसाचा खूप जास्त बंदोबस्त आहे, जे की चांगली गोष्ट आहे. इथं आजचा दिवा समोर तंबू दिसायला आहे, तिथं आज संध्याकाळी आपला मुक्काम होणार आहे. पण आपल्याला जी आपली 4 नंबरची दिंडी आहे ती इथं नाही आहे, ती थोडंसं लांब आहे, 1-1.5 किलोमीटर. तर आपल्याला थोडंसं लांब जावं लागेल सिटीच्या बाहेर. आणि सगळेजण इथं बघा गर्दी दिसायला आहे. तर आपण जाऊया आपल्या जे दिंडी क्रमांक 4 आहे त्याच्या जागेवर. आणि इथं स्क्रीन लावल्या तर मोठ्या ज्याच्यावर तुम्हाला लाईव्ह दर्शनाचं पूर्ण दिसू शकते बघा, दिसाले. चालता अशी इलेक्ट्रिक गाडी असते आणि तिथं खूप सारे चार्जर लावलेले दिसायला येतं, त्याच्यावर केबल पण असते तर. आणि सगळेजण इथं बसले तर चार्जिंग आपल्या मोबाईल लावून इथं दिसायला लागले. इथं तुम्ही चार्जिंग पण करू शकता, अशी इलेक्ट्रॉनिक गाडी असते. आणि आता मी झालं जिकडं आपला आज पाल आहे तिकडं आला आणि इथं आपले सगळे राहिले पाल. आणि रोजच्या सारखं जे बी आपले जेवढ्या पण बॅग आहेत तेवढ्या सगळ्या टाकायला लागले ते एक करून. आपली बॅग इथंच आहे समोर दिसायला लागले. बॅग घेऊया आणि जाऊया आपल्या पालमध्ये. जेवढ्या पण बॅग होत्या सगळ्या बाहेर काढल्या आता. आणि तिकडल्या साईडला एवढे पण पोरं दिसायला येते, सगळे बॅग काढते रोज. आणि तिकडल्या साईडला स्वयंपाक काढायला, तुम्हाला ते पण दाखवतो मी. अर्जुनाची करी चाकरी देव पांडवाच्या घरी. अर्जुनाची करी चाकरी देव संता घरी राहिला. कर्म भोग नाही चुकला देव संता घरी राहिला. कर्म भोग नाही चुकला. आपण हे नाव नावाचे अनेक गाव महाराज माझ्या गावाचं नाव आहे